जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाला झालेले प्रगटीकरण याचा 2रा अध्याय याच्या 12व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. परगम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. परगम येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे. तो असे म्हणतो, तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे, तेथे तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस, आणि जेथे सैतान राहतो तेथे माझा साक्षी, माझा विश्वासवंती पा, जो तुम्हामध्ये जीवे मारला गेला, त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखविलेले नैवेद्य खाणे व जार करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालकाला शिकवले. तसेच निकालितांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्याजवळ आहेत. म्हणून पश्चाताप कर, नाहीतर मी तुझकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्याबरोबर लढेन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईन, आणि त्याला मी पांढरा खडा देईन, आणि त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. या ठिकाणी ह्या मंडळीला जो काही देवाच्या वचनातून बोध केलेला आहे ते वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊ, त्याच्यावरती मनन करू आणि अभ्यास करू, आणि देवबाप आम्हाला निश्चित त्या वचनातून बोध करणार आहे. म्हणून आपण प्रार्थना करू. आजचे आमचे सर्व प्रोग्राम देवाने आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तू जिवंत देव आहे. प्रभू, आज पवित्र वार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे, आणि प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. हे देवा, आम्ही ह्या पहिल्या दिवशी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन आराधना करणार आहोत, भक्ती करणार आहोत. प्रत्येक ठिकाणची भक्ती तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला तुझ्या मंदिरामध्ये तू घेऊन चल, आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, तुझी सहभागिता आम्हा प्रत्येकाला तू भेटू दे, आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. देवापास सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. प्रभू, सर्व दुष्ट आत्म्यांपासून, सर्व दुष्ट आजारांपासून प्रिय प्रभू येशू, तुझ्या या लोकांचं तू रक्षण कर, तुझ्या प्रजेचं रक्षण कर, आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू परमेश्वरा, आज या सकाळच्या वेळेस आम्ही तुझ्याकडे हाक मारित आहोत. आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. आमचं येणं जाणं, आमचं प्रवास, आमचे रखडलेले काम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मोकळे कर. आमचा प्रवास तू आशीर्वादित कर, आणि तुझं गौरव होऊ दे. ओ पित्या परमेश्वरा, आम्ही तुला वेळ देवा, आम्ही तुझ्या प्रार्थनेमध्ये तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये वाढावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे, आणि आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. हे देवापा, सर्व दुष्ट आत्म्यांचा प्रभाव आमच्या जीवनातून तू काढून टाक. सर्व वाईट गोष्टी तू आमच्या जीवनातून तू काढून टाक, आणि तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. प्रभू, या मंडळीला ज्याप्रमाणे तू बोध केलेला आहे तेच बोध आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. तुझं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा. जे कोणी ही वचन आणि ही प्रार्थना ऐकतील त्या प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याचा अनुभव येऊ दे. त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रिय प्रभू, अनेक लोक संकटामध्ये आहेत, अनेक लोक निराशेमध्ये आहेत, अनेक लोक दुःखामध्ये आहेत, अनेक लोक पीडेमध्ये आहेत. ओ पित्या परमेश्वरा, त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्यशाली खेळलेल्या हाताचा तू स्पर्श करत आहे. ओ हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा. पवित्र प्रभू, आज या सकाळच्या वेळेस आम्ही तुझ्याकडे अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. आमच्या प्रत्येकाच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकत आहे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर. होय पित्या परमेश्वरा, तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या जवळ तू घे. आमच्या जीवनातील निराशा तू काढून टाकत आहे, आमच्या जीवनातील टेन्शन काढून टाकत आहे, आमच्या जीवनातील कर्ज बाजारी पण तू काढून टाकत आहे, आमच्या जीवनातील व्यभिचार काढून टाकत आहे, आमच्या जीवनातील व्यसन तू काढून टाकत आहे, आमच्या जीवनातील भयानक रोग तू काढून टाकत आहे, आमच्या जीवनातील प्रिय प्रवेश आध्यात्मिक पीडा तू काढून टाकत आहे, आमच्या जीवनामध्ये तुझी शांती उतरत आहे.
तुझ्या शांती प्रस्थापित होत आहे प्रभू. तू आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे चालायला तू शिकव, तुझं गौरव दे प्रभू. आमच्या जीवनामध्ये प्रिय प्रभू येशू तुझी पवित्रता उतरू दे प्रभू. आज आम्ही तुझी भक्ती करण्यासाठी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये जात असताना प्रभू तू आमचं जीवन तू शुद्ध आणि पवित्र तू कर, तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू, आज या सकाळच्या समय, पाठच्या समय आम्ही तुला बाबा म्हणून हाक मारित आहोत. प्रत्येक बहिणीचा, प्रत्येक भावाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रत्येक लहान लेकरांचा ताबा तू घे प्रभू. वृद्धांचा ताबा तू घे, आमच्या देशाचा ताबा तू घे, सर्व राष्ट्रांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभूजी, तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरून दे. हे देवा, जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला प्रिय प्रभू येशू तुझ्या राज्यासाठी तू निवड, तुझ्या सेवेसाठी तू निवड. आज तुला प्रिय प्रभू येशू तुला दासांची गरज आहे. ओ पित्या परमेश्वरा, प्रिय प्रभू येशू तुला माझी गरज आहे प्रभू. तू मला निवड तुझ्या सेवेसाठी आणि प्रिय प्रभू येशू प्रत्येक व्यक्तीला तू निवड आणि तुझं गौरव होऊ दे प्रभू. तुझी सेवेसाठी स्वार्थीची दार तू मोकळे कर प्रभू. प्रत्येक तुझ्या दासदासीला तुझ्या प्रभावी सामर्थ्याने कर. आज चर्च मधील जे तुझे दासदासी संदेश देणार आहे त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू चालव. अनेक लोक त्या ठिकाणी येत असतील प्रिय प्रभू येशू. त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. प्रत्येक मंडळी वाढल्या जाऊ दे ओ पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, प्रत्येक देवाच्या सेवकाला प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने चालव. त्यांचे प्रिय प्रभू येशू संदेश तू आशीर्वादित कर, प्रार्थना आशीर्वादित कर, गीता आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभूजी, आज आम्ही प्रत्येक जण तुला आब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. प्रिय प्रभू येशू, जे आजारी त्या सर्व लोकांना तू स्पर्श कर आणि प्रभू त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा नवीन साक्ष तू तयार कर. आमच्या देशाचं, आमच्या महाराष्ट्र राज्याचं प्रिय प्रभू येशू तू संरक्षण कर. सर्व मंत्रिमंडळांना प्रिय प्रभू येशू योग्य ज्ञान, योग्य बुद्धी तू दे आमचा देश चालवण्यासाठी. प्रिय प्रभू येशू योग्य निर्णय घेण्यासाठी प्रिय प्रभू येशू त्यांना तू सहाय्य कर प्रभू. तुझ्या वचनाच्या विरोधात जे काही कारवाया होत आहेत, तुझ्या लोकांच्या विरोधात जे काही कारवाया होत आहेत प्रिय प्रभू येशू, त्या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू बंद कर. त्या लोकांचं जीवन तू बदलून टाक आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनाद्वारे होऊ दे प्रभू. कोणाच्या आत्म्याचा नाश होऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे हीच तुझी इच्छा आहे ओ पित्या परमेश्वरा. हे देवापा, तुझ्या स्वर्गीय राज्यासाठी आम्ही झटत असताना प्रिय प्रभू येशू, या पृथ्वीवरील राज्य आम्हाला नको तर तुझं स्वर्गातील राज्य आम्हा प्रत्येकाला पाहिजे आहे ओ पित्या परमेश्वरा. तुझ्या राजवैभवाने येशील त्यावेळेस प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाची तू आठवण तू ठेव. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पश्चातापी अंतःकरण तू दे, पश्चातापी हृदय तू दे, पश्चातापी मन तू दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. सर्व अपराधांची, सर्व पापांची तू आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर आणि तुझ्या मार्गावरती चालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर प्रभू. आमच्या सर्व पापांच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा केलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आजचा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रिय प्रभू येशू, जे आमच्यासाठी प्रार्थना करत आहेत त्या सर्व बंधू आणि बहिणींना, त्या सर्व वृद्ध आणि तरुणींना प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. हे देवा, आमच्या श्वासात श्वास आहे, आमच्या जीवात जीव आहे, तोपर्यंत आम्ही तुझ्या प्रार्थनेमध्ये राहावं यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. तुझ्याशी विश्वासू राहावं यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. कारण तुझं वचन सांगतं, जो विजय मिळवतो त्याला तू मानना खायला देणार आहे हो पित्या परमेश्वर. आणि तुझा स्वर्गीय मानना तू आम्हा प्रत्येकाला तू आज तू खावायसाठी तू दे आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियांनो, आपल्या सर्वांना जर प्रार्थनेची गरज असेल तर या क्रमांकावरती संपर्क साधा. 97 30 30 16 68. कोणी निराश आहेत, कोणी अडचणीत आहेत, कोणी समस्येत आहात काय, तर आपण या क्रमांकावरती संपर्क साधा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो, सर्व गोष्टीमध्ये आशीर्वादित करो आणि सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व वाईट पापापासून, सर्व घाणेरड्या गोष्टीपासून देवबाप आपल्या प्रत्येकाला सांभाळो. आमेन.